वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनस्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू वजीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उद्योजक राजू वजीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत आणली आहे। जनस्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांनी गुरुवारी आपला अर्ज सादर केला। विद्यमान सरपंच यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना राजू वजीर यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह शक्ती प्रदर्शन केले। ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत त्यांनी मिरज तहसीलदार कार्यालयात प्रवेश केला। यावेळी जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्ह्यात प्रथमच जनस्वराज्य पक्षाला ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पद मिळवण्याची संधी निर्माण झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजू वजीर यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या निवडणुकीत पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि ग्रामविकास हे प्रमुख मुद्दे ठरणार असल्याचे संकेत आहेत। गावकऱ्यांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे। एकूणच वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर यांच्या एंट्रीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात प्रचार अधिक वेग घेणार आहे। वड्डी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 चे आमचे अधिकृत उमेदवार राजू वजीर यांचा आज उमेदवारी अर्ज आम्ही पक्षातर्फे भरलेला आहे। आमचे नेते संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार तसेच जनस्वराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष माननीय समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली ही वड्डी ग्रामपंचायतची निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढवत आहोत आणि येणाऱ्या काळात आमचा विजय निश्चित आहे हे तुम्हाला सांगतो। त्याचनंतर निवडल्यानंतर जो काही निधी लागेल, जिल्हा नियोजन समिती असेल, महाराष्ट्र राज्य शासनाकडून जेवढा निधी लागेल तेवढा निधी आम्ही वड्डी गावासाठी नक्कीच खर्च करू आणि वड्डी गावाचं नंदनवन करू। नमस्कार, मी जाकीर हुसेन उर्फ राजूभाई वजीर। वड्डी ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागलेली आहे। त्या निमित्तानं आज मी भरपूर संख्येच्या उपस्थितीत अर्ज भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात वड्डी गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि आमचे नेते समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली गावात कुठल्याही प्रकारची निधी कमी पडू देणार नाही असा त्यांचा शब्द आहे आणि येणाऱ्या काळात गावचा विकास करणं हे ध्येय राहील। आणि माझ्याबरोबर सगळे बंधू भगिनी अर्ज भरण्यासाठी आलेत, त्यांचं माझ्याकडून आभार आहे आणि येणाऱ्या काळात मी बहुमतानं निवडून येणार। मला आज थोड्या संख्येच्या उपस्थितीनं दिसले की आपण जिंकलोय हे मी एवढं सांगून थांबतो। नमस्कार। आता ग्रामपंचायत बाकीच्या पक्षाची भूमिका आहे सांग। चालू ग्रामपंचायतीमध्ये माझ्याकडं 7 सदस्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे। माझ्याकडं प्रत्येक समाजाचे लोक मला पूर्ण येऊन पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात मी भरघोस मताने विजय होणार आहे। ठिकाणी राजूभाई वजीर यांचं उमेदवारी अर्ज सरपंच पदासाठी पोटनिवडणूक वड्डीची जी लागलेली आहे त्यासाठी अर्ज भरण्यासाठी इथं आम्ही सर्वजण वड्डीकर व टाकळीमधून मी सुलेमान रमजान मुजावर नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन म्हणून आणि माझे एक जवळचे मित्र आणि बंधू म्हणून यांना आमचा टाकळीकरांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी एक पंचायत समितीचा माझी पत्नी उमेदवार होती आणि त्या ठिकाणी या राजूभाईंनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे। त्यामुळं आमचं थोडंफार कर्ज आमच्यावर त्यांचं आहे ते पूर्ण काही आम्ही करू शकणार नाही, पण खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही इथं कटिबद्ध आहोत। ओके।